त्याला मुंडकच नाही आहे, जळलेलं त्याला दिसत होतं असं किती दिवस. मला काय झालं, मम्मी आपल्या कोपरगावला कोण राहतं? म्हणलं कोपरगावला कोणीच नाही राहत आपलं. आणि कोणतरी चाललं कोपरगावला, एक म्हातारं आहे म्हणे, पांढरे कपडे वगैरे घातले, त्याला दिसायचं ते, त्याला असं दिसायचं का मुंडकच नाही, त्याला पूर्ण असं जळलेलं अंग आहे. कुठल्या वेळेस दिसायचं आणि कुठं दिसायचं ते? आम्ही जिथं राहायचो ना पहिलं त्या ठिकाणी डोंगर भाग आहे, तर त्या डोंगरावर अजून पण ते घर आहे. आम्हाला कधीच माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं ते तिथं घर आहे, तिथं त्यांनी फाशी घेतलेली. तर त्यांनी ते सगळं सांगितलं की बाबा त्याच्यासंग काय घडलं, त्या काय काय घडलं होतं? हां, तर त्या घरामध्ये ना त्यांनी फाशी घेतलेली. नंतर मग जळला पण कोणतरी जळावला काय माहिती त्याला. म्हणजे श्रीमंत माणूस होता, स्वतः म्हणलं मी श्रीमंत माणूस होता. ते पहिले नाही का ते गुरावाले लोक असते बघा, ते पहिले डोंगर भागात राहायचे, ते होता तो. सगळ्यात मोठा माणूस होता तो, पैशावाला. हां, पैशावाला. तर मग त्यांनी काय केलं, फाशी घेतली. त्यांनी तसं सांगितलं नाही का कोणी मारलं म्हणून, त्या म्हणलं फाशी घेतलेली आहे. आणि त्याला ना जळलेलं दिसतं पण पूर्ण, त्याला मुंडकच नाही आहे, जळलेलं त्याला दिसत होतं असं किती दिवस. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.